असं म्हणतात, शरद पवार सहसा आपले पत्ते लवकर ओपन करत नाहीत, पण या पत्त्यांवर आपण डाव जिंकू शकतो असा कॉन्फिडन्स त्यांना येतो तेव्हा ते डाव सुरू होण्याआधीच शो करून मोकळे होतात. पुढं डाव जिंकण्याचीच त्यांना प्रतीक्षा असते. पवारांनी तासगाव विधानसभा मतदारसंघात असंच काहीसं केले. पवारांना रोहित पाटील यांच्याबद्दल एवढा कॉन्फिडन्स आहे की त्यांनी निवडणुकीला 2 महिने असतानाच त्यांची उमेदवारी जाहीरही केलीये. तेही अगदी तासगावमध्ये जाऊन अगदी जाहीर व्यासपीठावरून भाषण देत. आर पाटलांचं वलय आणि तरुण असलेले रोहित पाटील हे हमखास निवडून येऊ शकतात असा विश्वास पवारांना असावा. पवारांनी रोहित पाटलांची उमेदवारी जाहीर केल्यानं तासगावमधून महाविकास आघाडीचा उमेदवार कोण असणार याचं उत्तर तर मिळाले. पण आता प्रश्न उरतो तो रोहित पाटलांना आव्हान कोण देऊ शकतं, कोणत्या पक्षाचा उमेदवार त्यांच्या विरोधात असू शकतो असा. याच प्रश्नाचं उत्तर पाहूयात लेट्सअप मराठीच्या ग्राउंड झिरो या आपल्या निवडणूक स्पेशल सिरीजमधनं. तासगाव मतदारसंघातून आतापर्यंत आर पाटील हे 6 वेळेस तर सुमनताई पाटील या 2 वेळेस आमदार झाल्यात. 1990च्या दशकात स्वर्गीय दिनकर आबा पाटील यांचं वर्चस्व मोडीत काढत आर पाटलांनी तासगाव या मतदारसंघावर आपली मांड पक्की केली. त्यानंतर आबांना संजय काका पाटलांचंही आव्हान मिळालं, पण ही आव्हानं मोडीत काढत आबा हे सतत निवडून येत गेले. 2009 मध्ये तासगाव आणि कवठे महांकाळ हे 2 वेगळे मतदारसंघ एक झाले आणि दोन्ही तालुक्याचं राजकारणच बदललं. आर पाटील यांच्या पुढे कवठे महांकाळच्या अजितराव घोरपडेंनी आव्हान उभं केलं. 2014च्या निवडणुकीत घोरपडेंनी आबांना घाम फोडला होता. आधीच भाजपची लाट, त्या लाटेत अगदी कट्टर विरोधक असलेले संजय काका पाटीलही खासदार झाले होते. त्यांच्या जोडीला अजितराव घोरपडे हेही आले होते. त्यांनीही भाजपमधूनच निवडणूक लढवली. त्यामुळे आबांची जागा धोक्यात आहे असं बोललं गेलं, पण आबा तरले 22,000 मतांनी विजयी झाले. खासदारही आमचाच आणि आमदारही आमचाच असं राजकारण तासगावकरांनी सेट केलं. राजकारण सेट असतानाच आर आबांचं निधन झालं. पोटनिवडणुकीत आबांच्या पत्नी सुमनताई पाटील या निवडून आल्या. 2019 मध्ये घोरपडेंनी पुन्हा एकदा शड्डू ठोकला. तशी ती निवडणूक सुमनताईंसाठी सोपी नव्हती. ऐनवेळी मतदारसंघ सेनेच्या वाट्याला गेला होता. संजय पाटील, देवेंद्र फडणवीस आणि संपूर्ण भाजपची ताकद ही सेनेच्या आणि घोरपडेंच्या बाजूने उभी होती. पण 20-21 वर्षांच्या रोहित पाटलांनी कसलेल्या राजकारण्याला लाजवणारं नियोजन केलं. सुमनताई तब्बल 61,000 मतांनी विजयी झाल्या. तिथंच युवा रोहित यांच्या राजकीय एंट्रीची बीजं रोवली गेली. त्यांचं काम बघून जयंत पाटील यांनीही त्याच वेळी पुढचे उमेदवार रोहित पाटील असतील असं जाहीर करून टाकलं होतं. यंदाच्या लोकसभा निवडणुकीपासून घोरपडेंनी आपली दिशा बदलली. यामागं संजय काका पाटील आणि घोरपडेंचे बिघडलेले संबंध हे तर कारण होतंच, पण दुसरं मोठं कारण होतं ते प्रभाकर पाटील यांचं राजकीय लॉन्चिंग. संजय काका 10 वर्ष खासदार होते. जोडीला त्यांनी आपला मुलगा प्रभाकर पाटील यांनाही विधानसभेसाठी तयार केलं. प्रभाकर हे वर्षभरापासून तासगाव कवठे महांकाळच्या विधानसभा मतदारसंघात मशागत करतायत. नेमकी हीच गोष्ट घोरपडेंना खटकली. संजय काकांचं वैयक्तिक लाभाचं राजकारण असल्याचा आरोप करत घोरपडेंनी लोकसभेला विशाल पाटलांच्या मागे आपली ताकद उभी केली. कवठे महांकाळ तालुका आणि मिरज पूर्वचा भाग त्यांनी पिंजून काढला. कार्यकर्त्यांचा कल पाहून सुमनताई पाटील आणि रोहित पाटलांनी सुद्धा महाविकास आघाडीच्या भूमिकेला बासनात गुंडाळलं. घोरपडेंच्या सुरात सूर मिसळून विशाल पाटलांसाठी मोर्चे बांधणी केली. आता विशाल पाटीलही खासदार झालेत. घोरपडेंनी गतवेळीच आपली शेवटची निवडणूक असल्याचं जाहीर केलं होतं. ते सध्या जयंत पाटील यांच्या मदतीनं जिल्हा बँकेवर आहेत. त्यामुळे ते रोहित पाटलांच्या मागे उभे राहण्याची शक्यता आहे. अजित पवारांच्या पक्षाला सध्या इथं फारसं अस्तित्व नाहीये. जयंत पाटील आणि सुमनताई पाटील या दोघांनीही शरद पवारांचं नेतृत्व मान्य केल्यामुळे तालुक्यात फारशी उलथापालथ झाली नाही. एखादा मोठा पदाधिकारी किंवा कार्यकर्ते हे त्यांच्या पक्षात गेलेले नाहीयेत. अजितदादांच्या अभिनंदनाचे किंवा शुभेच्छांचे फलकही भाजपचेच कार्यकर्ते या मतदारसंघात लावतात. राष्ट्रवादी एकसंध राहिल्यानं ही जागा भाजपला सुटण्याची शक्यता आहे. भाजपमधून आमदारकीसाठी तरुण नेते माजी खासदार संजय काका पाटलांचे सुपुत्र प्रभाकर पाटील हे प्रयत्नशील आहेत. संजय काका पाटलांचा पराभव झाल्याने घोरपडेंनी साथ सोडल्याने भाजपला तासगाव आणि कवठे महांकाळ या दोन्ही तालुक्यांवर वर्चस्व ठेवण्यासाठी प्रभाकर पाटील यांच्या रूपानं चांगला पर्याय ठरू शकतो. भाजप आणि संजय काका पाटलांची ताकद अशा दोन्ही समीकरणांच्या आधारे ते रोहित पाटलांना जड जाऊ शकतात असं सध्याचं तरी चित्र आहे. मात्र ऐन
ऐनवेळी संजय पाटीलही निवडणुकीच्या रिंगणात उतरू शकतात. असं झालं तर तासगावची निवडणूक ही सर्वाधिक चुरशीची होण्याची शक्यता आहे. पण संजय काका किंवा त्यांचा पुत्र पराभूत झाल्यास त्यांच्या गटाला पुन्हा उभं राहण्यासाठी बरेच कष्ट करावे लागू शकतात. रोहित पाटलांना ही निवडणूक जड जाण्याची आणखीनही काही कारण आहेत. यात आर पाटील यांच्या पश्चात तासगाव तालुक्याकडे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनीही लक्ष केंद्रित केले. त्यामुळे जयंत पाटील समर्थकांची संख्या इथं लक्षणीय आहे. जयंत पाटील यांना मानणारा एक स्वतंत्र गटच अलीकडच्या काळात तासगाव तालुक्यात तयार झालाय. महाविकास आघाडीच्या विरोधात भूमिका घेतल्यानं हा गट रोहित पाटलांना कितपत मदत करतो हे पाहणं महत्वाचं असणार आहे. शिवाय आबांचे पुत्र रोहित पाटील हे राज्यभर व्यासपीठ गाजवत फिरत राहिले. मात्र मतदारसंघात त्यांचा थेट संपर्क उणाच राहिलाय असं स्थानिक पत्रकारांचं सांगणं आहे. त्यांची ताकद देखील केवळ आबांची पुण्याई एवढीच आहे. त्यामुळे या मतदारसंघाला पर्याय हवाय. पण प्रभाकर पाटील ठरू शकतील का हाच प्रश्न आहे. आता मंडळी, याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा. तसंच यांसारखंच महाराष्ट्रातील प्रत्येक विधानसभा मतदारसंघाचं अभ्यासपूर्ण विश्लेषण जाणून घेण्यासाठी लेट्सअप मराठीला सर्व सोशल मीडिया हँडलवरती फॉलो करायला विसरू नका आणि पाहत रहा लेट्सअप मराठी.